नमस्कार, मी मेघा आपलं मिराकुलस मेघा या चॅनल वरती खूप खूप स्वागत करते। तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने धाबा स्टाईल स्वादिष्ट अशी भरली वांगी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। भरली वांगी बनवण्यासाठी आपण इथे लहान वांगी घेतलेली आहेत पावशर। त्याचबरोबर आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं मोठं कूट लागणार आहे अर्धी वाटी। त्यानंतर किसलेलं वाळलं खोबरं अर्धी वाटी आपण घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी घेतलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला घाटी मसाला म्हणजे चटणी लागणार आहे 4 चमचे, आलं लसूण पेस्ट 2 चमचे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। आता आपण ही वांगी अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत सगळी, कारण आपल्याला याच्यामध्ये मसाला भरायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही सगळी वांगी कट करून घेतलेली आहेत। आता मोठ्या गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे। हा पॅन गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तेल घेणार आहोत। हे तेल आपण जास्त घेत आहोत कारण की आपल्याला जी वांगी आहेत ती तळून घ्यायची आहेत। नंतर तेल कडकडलं की आपण याच्यामध्ये एक एक वांगी घालून घेणार आहोत आणि ही जी वांगी आहेत ती आपण एकसारखी हलवत सगळ्या बाजूने ब्राऊन होईपर्यंत यांना तळून घेणार आहोत। आता आपण ही वांगी एकसारखी हलवत तळून घेत आहोत। ही वांगी तळायला आपल्याला साधारणतः 5 ते 7 मिनिटं लागतात। पूर्ण ब्राऊन कलर येऊपर्यंत सगळ्या बाजूने आपण ही वांगी जी आहेत ती तळून घेणार आहोत। आता आपण बघू शकतो याचा कलर जो आहे तो ब्राऊन होत आहे। वांगी पूर्ण ब्राऊन होईपर्यंत सगळ्या बाजूने आपण तळून घेणार आहोत। वांगी तळून झाल्यानंतर आपण एक एक वांग काढून घेणार आहोत एका प्लेट मध्ये आणि ही वांगी आपण थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी आपण एका बाउल मध्ये 4 चमचे चटणी म्हणजेच घाटी मसाला घेतलेला आहे। त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं मोठं कूट अर्धी वाटी घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण इथे किसलेलं वाळलं खोबरं अर्धी वाटी घेणार आहोत। आता हे जे मिश्रण आहे ते आपण सगळं एकजीव करून घेणार आहोत। एकसारखं हलवल्यानंतर ही जी चटणी आहे ती कुटाला आणि वाळल्या खोबऱ्याला सगळीकडे लागली जाते। त्याच्यामुळे आपण एकजीव होईपर्यंत याला हलवत राहणार आहोत। आता आपला हा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे। आता वांगी थोडी थंड झाली की आपण याच्यामध्ये हा जो सुका मसाला बनवलेला होता ना तो याच्यामध्ये भरून घेणार आहोत। दोन्ही साइडने हा मसाला आपण या वांग्यामध्ये भरायचा आहे। त्याच्यानंतर हा मसाला जो आहे तो सेट होण्यासाठी आपण त्या वांग्याला थोडंसं दाबून घेणार आहोत, म्हणजे हा मसाला आहे तो याच्यामध्ये बसेल। वांगी तळून घेतलेली असल्यामुळे एकदम मऊसूत झालेली असतात, त्यामुळे मसाला तयार करत असताना आपल्याला तेलाची गरज नाही पडत। त्यामुळे आपण इथे हा सुका मसाला बनवून घेतलेला आहे। आता एक एक करत आपण सगळ्या वांग्यांमध्ये हा जो मसाला आहे तो भरून घेणार आहोत।
वांग्यामध्ये सगळा मसाला भरून झाला ना की जो शिल्लक राहिलेला मसाला आहे त्याचं काय करायचं हे आपण पुढे पाहणार आहोत. आता एका पॅन मध्ये आपण 2 चमचे तेल गरम करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी थोडी घालणार आहोत आणि जिरं मोहरी जेव्हा तडतडेल तेव्हा आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आणि ही जी पेस्ट आहे ती आपण या तेलामध्ये छानपैकी भाजून घेणार आहोत. आता ही जी आलं लसूण पेस्ट आहे ती आपण तेलामध्ये छानपैकी भाजून घेतलेली आहे. त्यानंतर जो आपला मगाशी उरलेला सुका मसाला होता तो या तेलामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि हा जो मसाला आहे तो सुद्धा आपल्याला या तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचा आहे. आता मी मोठा गॅस करून हा जो मसाला आहे तो भाजून घेणार आहे जेणेकरून कुटाचं आणि खोबऱ्याचं जे तेल आहे ते सुटेल आणि जो आपला मसाला आहे ना तो छानपैकी भाजला जाईल. हा मसाला भाजत असताना आपण एकसारखं हलवत राहणार आहोत. आता आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यानंतर आपण हा जो मसाला आहे तो एकसारखा हलवून घेणार आहोत. पाण्याला उकळी येऊपर्यंत आपण हा जो मसाला आहे तो हलवून घेत आहोत. आता याच्यावरती आपण झाकण लावणार आहे आणि 2 मिनिटं हा जो मसाला आहे तो आपण शिजू देणार आहोत. आता तुम्ही बघू शकता की हा जो मसाला आहे तो छानपैकी भाजलेला आहे. याला तेल सुद्धा चांगलं सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जी वांगी होती भरलेली ती घालून घेणार आहोत. त्याचबरोबर उरलेला जो मसाला होता तो सुद्धा आपण इथे घालून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये. त्यानंतर ही जी वांगी आहे ती आपण एकसारखी हलवून घेणार आहोत. आणि झाकण लावून याला शिजू देणार आहोत 2 मिनिटं. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला हे जे वांग आहे ते एकसारखं सगळ्या बाजूने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून जे मीठ आहे ते सगळीकडे लागेल. तर आणखीन थोडंसं पाणी घालणार आहोत आपण. आता परत एकदा 2 मिनिटं झाकण लावून आपण याला शिजू देणार आहोत. आता तुम्ही बघू शकता एकसारखं तेल सगळीकडे सुटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं हलवून घेणार आहोत जेणेकरून कोथिंबीर सगळीकडे लागावी. त्यानंतर आता आपल्या या भाजीला म्हणजेच भरल्या वांग्याला एक छानपैकी आपल्याला वाफ पकडून ठेवायची आहे. त्यामुळे आपण 2 मिनिटं हे झाकण लावलेलं आहे. आता ही जी भरली वांगी आहेत ती आपण एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच्यावरती कोथिंबीरीने गार्निशिंग करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली ढाबा स्टाईल भरली वांगी तयार झालेली आहेत. ही जी डिश आहे ती अगदी स्वादिष्ट लागते कारण की ही जी वांगी आहेत ना ते आपण तळून घेतल्यामुळे अगदी मऊ लुसलुशीत लागत असतात आणि याच्यामध्येच जे मोठं कूट आहे आपण वापरलेलं त्याच्यामुळे क्रंच सुद्धा निर्माण होत असतो. त्यामुळे अगदी स्वादिष्ट अशी ही डिश आहे. तर कशी वाटली ढाबा स्टाईल भरली वांगी मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर नक्की करा आणि आपल्या या मिराकलस मेघा या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.